नमस्कार. उपस्थित मान्यवर, उपस्थित सगळ्या संघाचे पदाधिकारी, महासंघाचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि उपस्थित सगळे सभासद आणि कऱ्हाडे बांधव या सगळ्यांचं मी कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबईच्या वतीने शतक महोत्सवानिमित्त आयोजित महासंघाच्या या संमेलनामध्ये सहर्ष स्वागत करते. शतक महोत्सवी वर्ष आहे आणि काहीही असलं तरी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात किंवा कार्यक्रमाचा शुभारंभ हा करतो. तो श्री गणेशाला वंदन करून त्याचं पूजन करून मी मान्यवरांना विनंती करते ती आणि महासंघाचे अध्यक्ष श्री गणेश गुरुजर यांना विनंती करते, मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करते की त्यांनी श्री गणेशाचं पूजन करावं आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. काय असतं की श्री गणेशाचा वरदहस्त आपल्या माथ्यावर असला आणि अंधारावर मात करून प्रकाशवाटा उजवणारा दीप जर समोर असेल तर काहीच अशक्य होत नाही. आणि म्हणूनच पारंपरिक पद्धतीने आपण श्री गणेशाचं पूजन करणार आहोत आणि फक्त एका क्लिकच्या साहाय्यानं आधुनिक पद्धतीनं हे दीपप्रज्वलन झालेलं आहे, आपण बघतो आहोत. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. या गणेशाला वंदन केलेलं आहे, त्याचं पूजन झालेलं आहे. तसंच मी म्हटलं तसं आधुनिक पद्धतीने फक्त एक क्लिकच्या साहाय्यानं दीपप्रज्वलनही केलेलं आहे. असं पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम साधत आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करणार आहोत. हे जे दीपप्रज्वलन जे झालं आहे किंवा गणेशपूजन झालेलं आहे त्यामुळे एक मांगल्य पावित्र्य आपल्या मनामध्ये निर्माण होतं आणि मनाला अपार अशी शांती देऊन जातं. आणि मंडळी, मनाचं असं नातं तयार झालं ना की ते नातं जोडलं जातं आणि त्या नात्यांचा अभेद्य असा पूल तयार होतो. आणि त्यामुळेच असं नातं किंवा असा पूल तयार झालेला आहे आणि संघाशी अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे. आपले आजचे मान्यवर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच, पण त्याआधी आपण त्यांचा सत्कार करणार. पण एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या आजचे मान्यवर जे उपस्थित राहणार होते, विवेकजी फणसळकर, काही अडचण आल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही आहेत. तर आपल्या आजचे मान्यवर श्री रवींद्रजी प्रभुदेसाई आणि श्री रविकिरण परारकरजी यांना मी मंचावर येण्याची विनंती करते की त्यांचा आपण सन्मान करूया. खरं तर हे आजचे जे मान्यवर आहेत त्यांची खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही आहे. थोडक्यात ओळख करून देणं तर अशक्यच आहे, कारण त्यांचं कार्यकर्तृत्व प्रत्येकाचंच इतकं म्हणजे प्रचंड आहे की त्याचा थोडक्यात वेध घेणं म्हणजे मला हे आव्हानात्मक आहे की असं काही करावं की कोणालाही अभिमान वाटावा, असं काही करावं की कोणालाही त्याचा अभिमान वाटावा आणि त्याचा ठसा अमीठ होऊन प्रत्येक मनावर उमटावा, असं त्यांचं अफाट असं कर्तृत्व आहे प्रत्येकाचंच. जसं मी सांगितलं मागाशी श्री रवींद्रजी प्रभुदेसाई की जिभेवर रेंगाळणाऱ्या गुळाच्या गोडव्यापासून ते देवघरात दरवळणाऱ्या उदबत्तीच्या मंद सुवासापर्यंत, सुगंधापर्यंत अनेकानेक उत्पादनांची निर्मिती करणारे पितांबरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री रवींद्रजी प्रभुदेसाई. आणि या सगळ्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचं कामही तितक्याच निष्ठेनं ते करत असतात. आणि हे करत असताना तितक्याच तरलतेनं आणि कलासक्त मनाने उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं कामही ते करतात. आणि कऱ्हाडे भूषण या पुरस्कारानं मुंबई संघानं त्याला गौरवलं आहेच याआधी, पण त्याचबरोबर असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. नुकतीच डिलीट ही पदवी प्राप्त झालेली, त्यामुळे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई म्हणायला हरकत नाही आपल्याला. आणि ही त्यांच्या हे सगळ्या पदव्या ज्या आहेत किंवा जे सन्मान आहेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान दर्शवून जातात. तर श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा सत्कार, यांचा सन्मान करण्याची विनंती मी मुंबई संघाचे अध्यक्ष श्रीराम देव यांना करते की त्यांनी श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा सन्मान करावा. पुष्पगुच्छ, शाल आणि भेटवस्तू समयी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय. ही जी समई आहे ना, त्याचा अर्थ काय असं माहिती आहे का? समई म्हणजे कसं माहिती आहे, आई सम आणि आई अशी जी फोड केली आपण, आई सम म्हणजे जशी आई आपलं रक्षण करते तशी समई आपलं रक्षण करत असते. आपल्या तिचा वरदहस्त असतो आणि संघावर तिचा नेहमीच राहील आणि संघावर ज्यांचा वरदहस्त नेहमीच राहिलेला आहे असे श्री रवींद्रजी प्रभुदेसाई. पुढचा सन्मान होतो आहे श्री रविकिरणजी परारकर यांचा, निवृत्त पोलीस अधिकारी. आणि आपल्या कार्यकाळात त्यांनीही अनेक उत्तम म्हणजे कामगिरी केलेली आहे, अनेक गुन्हेगारी
त्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे. आणि इतकंच नाही, तरल मन म्हणजे कविमन त्यांचं आहे, कविताही ते उत्तम करतात, त्याचे कार्यक्रमही सादर करतात, की एका पोलीस अधिकाऱ्याकडे इतकं तरल मन असावं याचं खरोखरच आश्चर्य वाटेल कोणाला. पण असे श्री रविकिरणजी पराडकर आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी मुंबई संघाचे कार्याध्यक्ष श्री विजयजी आंबर्डेकर यांना करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. शाल, पुष्पगुच्छ आणि समई देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो. महासंघाचे अध्यक्ष श्री गणेशजी गुर्जर इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी मुंबई संघाचे कार्यवाह श्री हेमंतजी किर्लोस्कर यांना करते की त्यांनी गुर्जरजींचा सत्कार करावा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतो. मगाशी म्हटलं तसं, कारण टाळ्या ह्या प्रोत्साहित करतात आणि आपणच आपल्याला प्रोत्साहन जर दिलं तर हा कार्यक्रम अधिकाधिक उंचीवर जाऊन पोहोचू शकतो. आणि शास्त्रीय कारण पण आहे बरं का त्याच्यात. टाळ्या जशा वाजवू तेवढं आपलं रक्ताभिसरण जास्त चांगलं होतं आणि छान उत्साह सगळ्या वातावरणात निर्माण होईल. या कार्यक्रमाला इतर संघाचेही पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य उपस्थित आहेत. तर माझी अशी विनंती आहे की जिथून म्हणजे वेगवेगळ्या संघाचे सदस्य किंवा पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांनी आपला परिचय करून द्यावा. म्हणजे संघाच्या कार्याविषयी त्यांच्या तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण कुठल्या संघाकडून ते आलेले आहेत तर त्यांनी तिथूनच आपल्याला प्रत्येकाने सांगावं, म्हणजे सगळ्यांनाच त्यांची ओळख होईल आणि कुठल्या संघाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी इथे उपस्थित आहेत हेही सगळ्यांना कळेल. हॅलो, नमस्कार. माझं नाव वीणा प्रदीप नाटेकर. मी मुलुंड कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून आलेली आहे. नमस्कार, उर्मिला जोशी, मुलुंड कऱ्हाडे ब्राह्मण संघामधून सुद्धा आलेली आहे आणि महासंघाची सचिव कामं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर मधुसूदन पुरोहित, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघामधून आहे, सध्या विश्वस्त आहे. नमस्कार, मी संदीप कळके, कार्यवाह ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघ. नमस्कार, मी माधव भास्कर हिरलेकर, अध्यक्ष रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ. नमस्कार, माझं नाव विलास गोविंद काटदरे, कऱ्हाडे ब्राह्मण संघ ठाणे. नमस्कार सर्व मान्यवर आणि उपस्थित. माझं नाव अनिरुद्ध जावडेकर, कोषाध्यक्ष कऱ्हाडे ब्राह्मण संघ कोल्हापूर. नमस्कार, मी मुक्ता चांदोरकर, अध्यक्ष कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुणे. नमस्कार, मी गिरीश येवडे, मी पुण्याहून आलेलो आहे, कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुणे उपाध्यक्ष. नमस्कार, मी आरती शेवडे, कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुलुंड. नमस्कार, मी माधुरी शेंबेकर, कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुलुंड संघातून आले. नमस्कार, मी श्रीपाद दामोदर सप्रे, मुलुंड संघ. नमस्कार, मी सुमेध नारायण काकडे, कार्यवाह मुलुंड संघ. नमस्कार, सुमित प्रदीप सातवळेकर, मुलुंड कऱ्हाडे ब्राह्मण संघ. नमस्कार, मी श्रीधर नेवाळकर, अध्यक्ष कऱ्हाडे ब्राह्मण संघ ठाणे. सर्व उपस्थित कऱ्हाडे आप्तांना नमस्कार. माझं नाव विनय दत्तात्रय मुळये, मुंबईचाच आहे. मी सनदी लेखापाल, चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबईशी संबंधित आहे. लेखापरीक्षण किंवा कर सल्ला यासाठी आमचे बरेच वर्षाचे संबंध आहे. नमस्कार, माझं नाव भालचंद्र लक्ष्मणराव टेंबे, कऱ्हाडे ब्राह्मण संघ हुबळीचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे. सर्वांना धन्यवाद. परशुराम रघुनाथ काळेले, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबोली, संपर्क प्रतिनिधी. नमस्कार, सुहास भालचंद्र भागवत, डोंबिवली. नमस्कार, विनायक दिगंबर जांभेकर, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवलीचा सरकार्यवाह आहे. नमस्कार,
मी मधुकर वासुदेव बाकरे, गिरगावातल्या कराड ब्राह्मण संघाचा मी सभासद आहे. परंतु या कार्यकारी मंडळाने मला खास निमंत्रण केलं कशासाठी ते माहीत नाही, कारण मी काही कार्य केलं असं मला वाटत नाही. कारण आपला संघ आहे, तर आपलं मी आपल्या घरच्यासाठी काही केलं त्याचा काही सन्मान केला असं मला मनापासून वाटत नाही. धन्यवाद. मी अशोक भागवत, कराडे ब्राह्मण संघ डोंबिवली. तसंच माझा ठाण्याचा पण तेवढाच संबंध जेवढा डोंबिवलीशी आहे तेवढाच ठाण्याचा पण आहे. नमस्कार, संजीव पळसुले देसाई, कराडे ब्राह्मण संघ ठाणे, कार्यकारिणी सभासद. नमस्कार, समीर हळदे, कोषाध्यक्ष कराडे ब्राह्मण संघ ठाणे. विजय धोंडे, कराडे ब्राह्मण संघ ठाणे. नमस्कार, जयंत आत्माराम खेडेकर, कराडे ब्राह्मण संघ, कार्यकारिणी सदस्य, नाशिक. नमस्कार, मी सुनील श्रीराम खेर, कराडे ब्राह्मण संघ, नाशिक, विश्वस्त. नमस्कार, नरेंद्र सुरेश पराडकर, नाशिक कराडे ब्राह्मण संघ, सहसचिव. मी सुभाष लक्ष्मण सावरेकर, कराडे ब्राह्मण संघ, नाशिकचा सदस्य. मी HLमध्ये DJ म्हणून रिटायर झालो. भूषण पाटील, कराडे ब्राह्मण संघ, गिरगाव, मुंबई. नमस्कार, मी श्रीकांत हर्डीकर, गिरगावमध्ये मी माजी सदस्य म्हणून काम करत होतो. नमस्कार. नमस्कार, नीलकंठ कात्रे, इंदोर, कराडे ब्राह्मण संघ सदस्य. नमस्कार, मी कुंदा रवलेकर, कराडे ब्राह्मण संघ, इंदौर. नमस्कार, मी जयंत आठले, कार्यकारिणी सदस्य, कराडे ब्राह्मण संघ, इंदौर. मी प्रकाश साबडे, डोंबिवलीवरून आलो होतो. मी पद्माकर नारायणराव गुर्जर पाध्ये, इंदोर महासंघाचा कार्यकारिणी सदस्य. मी जयंत करमळकर, इंदोर संघाचा उपाध्यक्ष आणि विश्वस्त. थँक्यू. मी साधना करमळकर, इंदोर संघाचे सदस्य. अनिल जनार्दन ताटके, कराडे ब्राह्मण संघ, मुंबईचा सदस्य. नमस्कार, सुलभा नेवाळकर, कराडे ब्राह्मण संघ, ठाणे. नमस्कार, शिल्पा शरद गणपते, कराडे ब्राह्मण संघ, सदस्य. नमस्कार, सौ अलका डोंगरे, उपकोषाध्यक्ष, गिरगाव, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई, गिरगाव. नमस्कार, अमृता किर्लोस्कर, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई, गिरगाव. नमस्कार, अंजली विजय आंबर्डेकर, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई. नमस्कार, वृषाली विवेकानंद तळेकर, कराडे ब्राह्मण संघ, गिरगाव. नमस्कार, मी दिलीप दोपेश्वरकर, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई. संजय खांडेकर, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई. नमस्कार, मी राजीव माधव सांडू, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई, सदस्य. नमस्कार, मी शेखर दत्तात्रय मावळंकर, 101व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या आणि 100 वर्ष पूर्ण झालेल्या या कराडे ब्राह्मण संघ, मुंबईचा मी सदस्य आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. नमस्कार, मी प्रसाद प्रभाकर पंडित, कराडे ब्राह्मण संघ, मुंबईचा सहकार्यवाह आहे. नमस्कार, सर्वांना जय महाराष्ट्र. मी श्री अतुल उषा श्रीपाद तांबे, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई, कोषाध्यक्ष. शुभ सकाळ, मी अदिती अतुल तांबे, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई, सहकार्यवाह. नमस्कार, मी विनय दिलीप सांडू, कार्यकारिणी सदस्य, मुंबई. नमस्कार, मी दीपक विष्णू पराडकर, कराडे ब्राह्मण संघ, मुंबई, उपकार्याध्यक्ष. आणि नमस्कार, मी सुद्धा
प्रीती अमोक किरकिरे, कराडे ब्राह्मण संघ मुंबई. नमस्कार, मी किशोर गजानन प्रभुदेसाई. 1992पासून संघाचं कराडे ब्राह्मण संघ गिरगावचं हिशेबाचं काम पाहत आहे आणि 101व्या वर्षापर्यंत मला कार्यकारिणीने इथे सहकार्य जे केलं आहे आणि मला इथे काम करायची जी संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि असंच सहकार्य त्यांचं मला ह्यापुढे लाभेल याची मला अत्यंत खात्री आहे. धन्यवाद. सगळे संघ इथे जे उपस्थित म्हणजे त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते बघून हे महासंघाचं महासंमेलन आहे असंच म्हणायला लागेल. तर या महासंघाचं कार्य किंवा त्याविषयी महासंघाचे अध्यक्ष आज इथे आपल्या इथे उपस्थित आहेत गणेशजी गुर्जर यांना मी विनंती करते की त्यांनी त्याविषयी आपल्याला सांगावं. आदरणीय व्यासपीठ, सन्मान्य सर्व कराडे ब्राह्मण संघाचे सभासद, उपस्थित असलेले सर्व सभासद यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचं हे संमेलन जे आहे ते कराडे ब्राह्मण संघ मुंबई शतकोत्सव महोत्सवी उत्सवाचा संकल्प असलेला असल्यामुळे त्या निमित्ताने आपल्या सर्व कराडे संघांचं संमेलन करावं अशी त्यांनी कल्पना मांडली आणि त्याला सर्व आपल्या मेंबर संघांनी साथ दिली. त्यामुळे आज आपण सगळे इथं उपस्थित आहोत. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कराडे ब्राह्मण महासंघ ही आता जवळ नवीन संघ जो स्थापन झाला त्याला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या संघातर्फे म्हणजे मी खरं म्हणजे ही माहिती सांगायला नको आहे कारण ही सगळ्यांना माहिती आहे महासंघाचं काम काय आहे. तरीसुद्धा एक थोडक्यात सांगतो की महासंघाने आजपर्यंत वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत ही 33 लाख रुपयाची केलेली आहे आणि यापुढेही जसे जसे अर्ज येतात तसे आम्ही विनाविलंब लगेच मदत करतो आणि कुठल्याही प्रकारचं असं मनात कुठल्या प्रकारचं हे न ठेवता सगळ्यांच्या अर्जाला आम्ही मदत करून सहकार्य करत असतो. आजचा हा कार्यक्रम जो मुंबई संघाने केलेला आहे त्यासाठी आणि त्यांचा शतकोत्सव महोत्सवी वर्ष असल्यामुळे महासंघातर्फे आम्ही त्यांचा सन्मान करायचा, प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करायचा आहे. तर त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने महासंघाचे वतीने मुंबई संघाचे अध्यक्ष श्री श्रीराम देव यांचा शाल आणखीन पगडी घालून सत्कार करणार आहे. मुंबई संघाचे कार्याध्यक्ष श्री विजय आंबेडकर यांचे पण आपण सन्मान करतो. कराडे ब्राह्मण महासंघातर्फे मुंबईच्या शतकोत्सव कार्यक्रमाचे आम्ही एक तिकीट तयार केलेलं आहे. त्याचं आपण आज मुंबई संघाला अर्पण करतोय. क्या बात आहे, किती वेळ आहे. आता मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र मी प्रीती किरकरांकडे सर. आपण आत्ता जो सन्मान बघितला की असं असतं ना की आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांचा सन्मान किंवा कौतुक करणं खरं तर खूप म्हणजे मोठी गोष्ट असते आणि असा सन्मान आत्ता आपल्याला बघायला मिळाला. खूप कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात याचं कौतुक झालं पाहिजे. आणि हेच असतं की संघाचं प्रेम, संघावरचं प्रेम, संघावरची निष्ठा ही काय असते यामधून आपल्याला दिसून आली, एकत्रितपणा दिसून आला. आपण आता पुढे जाऊया. आता महासंघाचे अध्यक्ष श्री गणेशजी गुर्जर यांनी आपल्याला म्हणजे सन्मान केलेला आपण बघितलाच. यानंतर मुंबई संघाचे कार्याध्यक्ष श्री विजयजी आंबेडकर यांना मी विनंती करते की त्यांनी संघाविषयी 2 शब्द आपल्याला सांगावेत. उपस्थित मान्यवर,
श्री रवींद्र प्रभुदेसाई साहेब, तसेच मान्यवर रविकिरण पराडकर साहेब, महासंघाचे अध्यक्ष गुर्जर साहेब, उपस्थित महासंघाचे सर्व सदस्य आणि कार्यकारिणी सदस्य, या सर्वांचं मी स्वागत करतो. आपण इथे आलात आणि आम्ही जे काही कार्यक्रम आखतो ते यशस्वी करण्याकरता मदत करता, आणि म्हणून आपलं अभिनंदन किंवा आपला आभार मानल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण आज शनिवार आहे. लांबून येणारी व्यक्ती ही किती कष्ट घेऊन येते किंवा किती त्रास घेऊन अशा कार्यक्रमांना उपस्थित राहते याची जाणीव आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. आणि त्यामुळे अनेक अडचणींवर मात करीत उपस्थित सर्व प्रतिनिधी इथे आले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपलं सहकार्य फार महत्त्वाचं असतं, आणि त्यामध्ये आपण आहात म्हणूनच हे सगळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकतात. मुंबई संघ हा पहिला संघ ज्यांची स्थापना 1925मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर झाली. ही एक छोटीशी अशी एक संस्था होती, आत्मउन्नती मंडळ म्हणून, गिरगावामध्ये. आणि त्या काळीमध्ये अशी परिस्थिती सगळ्यांची होती की कोकणातून येणाऱ्या माणसं फार गरीब असत. शिक्षणाकरता येत, नोकरी धंद्या करता येत, त्यांची राहण्याची व्यवस्था नसे, आणि राहण्याची व्यवस्था नव्हे तर इव्हन जेवणाचीही व्यवस्था नसे. मुंबईमध्ये अशी काही सामान्य माणसं, मी म्हणतो कारण विचाराने सामान्य, जरी पैशाने श्रीमंत असली तरी, अतिशय दयाळू व्यक्तिमत्व होती भाटवडेकर कुटुंबीय. दाजी भाटवडेकरांचे वडील बापूसाहेब भाटवडेकर यांनी आपलं जीवन कऱ्हाडे ब्राह्मण संघासाठी अर्पण केलेली पहिली व्यक्ती होती मुंबई, जिच्या प्रेरणेतून मुंबई संघाची स्थापना झाली. आणि मुंबई संघाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या ज्या काही सभा व्हायच्या त्या सभा त्यांच्या दिवाणखान्यात व्हायच्या. म्हणजे भाटवडेकरवाडी म्हणून गिरगावामध्ये जे आहे तिथे या भाटवडेकर यांचा हा होता, त्यांचा एक त्यांची इमारत होती, आणि त्या इमारतीमध्ये असलेल्या हॉलमध्ये हे सगळे मीटिंग्स तिथे भरायच्या. अतिशय मान्यवर व्यक्ती म्हणजे रावसाहेब पाध्ये, त्याच्यानंतर दामोदर गणेश पाध्ये रावसाहेब, त्याच्यानंतर उपाध्यक्ष मोरेश्वर भालचंद्र भाटवडेकर, खजिनदार होते डॉक्टर रामकृष्ण हरी फडकमकर, ही पहिली कमिटी होती. त्याच्यानंतर बाबूराव धाकरस, निळकंठ धाकरस, ही जी सगळी कमिटी होती, ही सगळे लोक ही समाजामध्ये मान असलेले, सन्मान असलेली व्यक्तिमत्व होती. साधे आपण सभासद म्हणतो तर ॲडव्होकेट प्रसन्नकुमार बखले यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल. डॉक्टर रायकर, रामचंद्र जोशी, वैद्य, गुर्जर, ही सगळी मंडळी त्यावेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघ स्थापनेच्या पहिल्या कमिटीमध्ये होती. आता कमिटी ज्यावेळी आपण एखादी स्थापन करतो, एखाद्या संस्थेसाठी, म्हणजे ज्ञाती आपण म्हणतो, ज्ञातीसाठी आपण काही करतो, त्यावेळी ह्या सगळ्या ज्या असतात उपजाती असतात. कऱ्हाडे ब्राह्मण संघ ही एक उपजात आहे. आणि ब्राह्मण संघाची स्थापना ही साधारणतः मुंबई संघाच्या अगोदर एक 8-10 वर्षापूर्वी झाली होती गिरगावातल्या ब्राह्मण संघ. पूर्वी जाती उपजातीमध्ये मतभेद होते, आपण किती म्हटलं तरी त्यावेळी मतभेद होते. थोडंसं डावं उजवं हा प्रकार होता. आणि अशा वेळी मुंबई म्हणजे कऱ्हाडे ब्राह्मण कऱ्हाडे लोकांना असं आढळलं की आपण कुठेतरी डावलले जातो आहे. हा 100 वर्षापूर्वीचा काळ सांगतो, आत्ताच्या ही परिस्थिती नाही आहे, याच्यामध्ये चिकार बदल झालेला आहे. परंतु त्या काळामध्ये हे सगळं होतं. आणि मग त्यावेळी आपण कऱ्हाडे लोकांसाठी जे मदत करायला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी पुढे येऊन केलं पाहिजे. तर आपल्याला पुढे येऊन अशी एखादी संस्था स्थापन केल्याशिवाय काही करता येणार नाही.
ही भूमिका या लोकांनी जवळपास आपल्या असलेल्या सर्व कऱ्हाडी लोकांना सांगितली आणि कऱ्हाडी ब्राह्मण संघाची स्थापना केली. याच्यामध्ये केवळ मदत हा एकच उद्देश होता की आपल्या लोकांना मदत करणं, आजारी व्यक्तींना मदत करणं, मुंबईमध्ये आलेली आपली जी गावावरून लोकं आलेली आहेत यांची कुठेतरी जेवणाची, राहण्याची, म्हणजे त्यावेळी वारावर जेवण असायचं, त्यावेळी त्यांची व्यवस्था आपण काहीतरी करू आणि त्या ह्याच्यातून आपल्याला जे जे म्हणून आपल्या ज्ञातीसाठी करता येईल ते आपण करून ह्या विद्यार्थ्यांना, या कोकणातून आलेल्या आपल्या गरीब बांधवांना मदत करू, हा एकच विचार होता. आणि म्हणून स्थापना केल्यानंतर एक भावना त्यांच्या मनामध्ये होती की कुठल्याही जातीमध्ये किंवा पोट जातीमध्ये आम्ही कुठलाही भेदभाव न करता एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आमच्या ज्ञाती बांधवांना मदत करण्याकरता म्हणून आम्ही संघाची स्थापना करतो आहे. आणि अशा तऱ्हेने एक चांगला विचार मनामध्ये घेऊन मुंबई संघाची स्थापना झाली. आता 1925 नंतरचा जो काळ होता त्यावेळी असा विचार केला की मुंबईपुरता आपण पसरलेलो आहोत, आपण पसरतो आहे. काही कार्यकर्ते आपण गोळा केलेले आहेत. या कार्यकर्त्यांच्यामधून हा संघ केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता तो अनेक शहरांमध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये पसरला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी त्यांच्या मीटिंग्स झाल्या त्या मीटिंग्समध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आपण अकोल्याला एक शाखा स्थापन करू. अकोल्यानंतर रत्नागिरी, रत्नागिरीनंतर कोल्हापूर, नाशिक, पुणे, हे संघ आपण, आणि पुढील 5 वर्षाच्या आतमध्ये मला वाटलं रत्नागिरी संघ, इव्हन कोल्हापूर संघाची सुद्धा स्थापना झाली होती. मुंबई संघानंतर साधारणतः 2 किंवा 3 वर्षांनी रत्नागिरी संघाची स्थापना झाली. त्यावेळी मुंबई संघातले जे कार्यकारिणी सदस्य होते त्यांचा विचार असा होता की आपण सर्व संघांनी मिळून एकत्र राहिलं पाहिजे. म्हणजे महासंघाचा जो विचार आहे, जो महासंघ आज स्थापन झाला आहे, ह्याचा मूळ विचार हा मुंबईच्या कार्यकारी मंडळातल्या पहिल्या कमिटीमध्ये होता. आणि म्हणून त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्नही केले. ते प्रयत्न जेवढे करायला पाहिजेत तेवढे यशस्वी झाले नाहीत. मग त्यानंतर मुंबई संघातल्या कार्यकारिणीने असा निर्णय घेतला की जरी संघ वेगळे असले तरी त्यांचं कार्यप्रणाली आहे ती एकसारखी राहावी आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करूया. म्हणजे आज जो महासंघ आहे, या महासंघाचा जो विचार आहे, मूळ विचार, हा मूळ विचार मुंबईच्या विचारातून पुढे आलेला आहे. आणि आज आम्हाला असं आनंद वाटतो की आज जवळजवळ 32 संघ आहेत. हे 32 संघ आज महासंघाचे सदस्य आहेत. मला असं वाटतं या सगळ्यांनी जिथे म्हणून कऱ्हाडी ब्राह्मण संघ आहेत, या सगळ्यांनी महासंघाशी आपलं नातं जोडलं गेलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. कऱ्हाडे, आम्ही मुंबई संघाचा आमचा विचार एकच असतो की कऱ्हाडे मुंबईचा असो, ठाण्याचा असो, मुलुंडचा असो की डोंबिवलीचा असो, कऱ्हाडे कुठेही असो, तो कऱ्हाडे आहे, तो आमचा ज्ञाती बांधव आहे आणि म्हणून त्याला सर्व हक्क आहेत. मुंबई संघ हे सर्व हक्क देतो आणि सर्व कार्यक्रमांना सर्वांना निमंत्रित करत असतो. आणि म्हणून आमचे सदस्य आज 5,500 ते 6,000च्या वर आहेत. 5,500 ते 6,000च्या वर आमचे सदस्य आहेत. हे 6,000 सदस्य, मला काही वेळा या गोष्टीची वाईट वाटते की एखादा सदस्य ज्यावेळी होतो त्यावेळी तो असं विचारतो प्रश्न की मी सदस्य आहे म्हणजे माझं कुटुंब सदस्य आहे का? तर कुठल्याही संघाचा सदस्य फक्त व्यक्ती होऊ शकतो, कुटुंब होत नाही. आणि कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक संघाचं सदस्य व्हावं ह्याची इच्छा बाळगून आम्ही काम करत असतो आणि प्रत्येकाने ती केली पाहिजे. ज्ञातीबांधवांची अशी काही आपली मोठी वर्गणी नसते. 500-1000 अशी आपली प्राथमिक वर्गणी असते ज्याच्यामध्ये लाईफ टाईम आपण मेंबरशिप देतो. मेडिकल देतो, शिक्षणाचा खर्च करतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जोडत असतो, मेडिकल कॅम्प भरवत असतो, ज्याचा कुठल्याही आपण चार्ज घेत नाही. मुंबई संघाने असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. मान्यवर उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करत असतो, त्यांचे सत्कार करतो. जे स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी होतात अशा माणसांना आपण कऱ्हाडी भूषण
किंवा कराडे सन्मान अर्पण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करतो की अशी व्यक्ती आपण आपल्यामध्ये आहेत आणि आपणही तसं होऊ शकतो. हे करत असताना थोडंसं आपल्याला जाणवतं, म्हणजे गेले अनेक वर्षापासून ज्या स्थापनेपासून आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी युवकांचा सहभाग हा त्या काळापासून नाही आहे. त्यामुळे आता आम्ही युवकांचं जे हे करतो की हे युवक म्हणजे कोण, तर वयाच्या 45 वर्षापासून वयाच्या 65 वर्षापर्यंत हा सर्व संस्थांचा युवकच असतो. बरं, कारण आम्ही काय हो मनाने युवकच आहोत की कोण इथे काम करणारा कोण युवक नाही आहे. शरीर जरी थकलं ना तरी मन थकत नाही, आणि ज्याचं मन थकत नाही ना तो माणूस कधी कुठल्या कामामध्ये मागे नसतो. तर म्हणून मी असं म्हणतो की युवक नाही आहेत का, तर आहेत, युवक आहेत. आपण सगळे युवकच आहोत, तरुण आहोत, विचाराने तरुण आहोत. त्यामुळे आपण जोपर्यंत शरीर थकत नाही तोपर्यंत काम करत राहिलं पाहिजे, संस्थेसाठी काम करत राहिलं पाहिजे. ज्ञातीची जबाबदारी, आपण ज्या ज्ञातीमध्ये जन्म घेतो, ज्या ज्ञातीमध्ये आपला जन्म झालेला आहे त्याच्याबद्दल आपली काही कर्तव्य असतात. जसे समाजाबद्दल कर्तव्य असतात, आपल्या कुटुंबाबद्दल असतात, तसेच आपली ज्ञातीबद्दल असतात. आणि हे कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत. सदस्य होऊन जे जी मदत करता येईल त्या संस्थेला मदत केली पाहिजे. मुंबई संघाचं बरंचसं तुम्ही म्हणाल की हे इतिहास सांगितला, पण गेले वर्षभर मुंबई संघाने असं ठरवलं की आपलं 100वा वर्ष आहे, जो शतक महोत्सव आहे. त्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व कराडी ज्ञाती बांधवांना जाऊन भेटूया, त्यांच्याशी संपर्क वाढूया. आणि म्हणून योजना आणि नियोजनाशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत नाही. तुम्हाला आखणी करावी लागते, तुम्हाला समर्पण द्यावं लागतं, लक्ष तुमचं निश्चित करावं लागतं. तुम्ही ज्यावेळी लक्ष निश्चित करता, ज्यावेळी त्याग आणि समर्पण करता, त्यावेळी तो कुठलाही कार्यक्रम अयशस्वी होत नाही. आणि ही एक भावना आमच्या मनामध्ये होती. आणि त्या दृष्टीने 1 वर्षापूर्वी, म्हणजे 1 वर्षापेक्षाही जास्त काळ झाला, साधारणतः 2024च्या एप्रिलमध्ये आम्ही कराडी ब्राह्मण संघाची एक सहल घेऊन गेलो, कार्यकर्त्यांची सहल. आणि त्या कार्यकर्त्यांच्या सहलीमध्ये पूर्ण वर्षाचं प्लॅन आम्ही आखला. या पूर्ण वर्षाच्या प्लॅनमध्ये आपण काय करायचं आहे, किती पैसे गोळा करायचे आहेत, आणि हे गोळा करत असताना हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपल्याला काय काय करायला लागेल. तर पहिल्यांदा करायला लागेल ती कार्यकर्त्याची तयारी आणि कार्यकर्त्याचं समर्पण. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोणाकडेही देणगी मागायच्या अगोदर स्वतःहून देणगी जाहीर केली आणि ती जमा केली. आमचं पहिलं कार्य होतं ते कार्यकारी मंडळामध्ये जो काम करतो त्यांनी पहिल्यांदा समर्पण केलं पाहिजे. आता ज्यावेळी तुम्ही देता त्यावेळी तुमचा अधिकार असतो की समोरच्याकडे मागण्याचा, आणि तो अधिकार तुम्ही मिळवल्यानंतर आम्ही 100%, 50% यशस्वी झालो होतो. आता आम्हाला समोर कार्यक्रम ठेवायचे होते, कार्यक्रम यशस्वी करायचे होते. असे कार्यक्रम ठेवायचे होते लोकांना बाहेर जाऊन बघणं कठीण असतं. तर मोठमोठे कार्यक्रम, जसा हंडेंचा कार्यक्रम आम्ही ठेवला, हंडेंच्या कार्यक्रमाला जर साधारणतः तिकीट बघितलं तर 1000-1500 असतं. तर ह्या तिकिटामध्ये आपला माणूस, कुठलाही कराडे माणूस किंवा कुठलाही सामान्य माणूस जाणं कठीण असतं. मग अशा तऱ्हेचे कार्यक्रम आपण काय करूया, अशा तऱ्हेचे कार्यक्रम आपण फ्रीमध्ये आपल्या सर्व संघांना उपलब्ध करून देऊया. ज्यांना यायचं असेल ते येतील आणि त्यांना हे सगळे कार्यक्रम अगदी आनंदाने उपभोगू देत. म्हणून वेगवेगळे, पहिल्यांदा आपण धार्मिक कार्यक्रम केला. धार्मिक कार्यक्रम 101 श्री सत्यविनायकाच्या पूजा केल्या. त्यानंतर आपण तरुण कराड्यातले गायक मुग्धा वैशंपायन आणि लगाटे यांचं गायन ठेवलं. त्यानंतर हंडींचा सर्वात मान्यवर ज्या व्यक्ती आहेत, आशुतोष गोवारीकर या कुटुंबियांचा सत्कार केला, त्यांना इथे आणलं, त्यांची मुलाखत घेतली. त्याप्रमाणे आता आपण आज कार्यक्रम करतो आहे आलोक काड्डर यांचा.
आणि ह्या सगळ्या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आम्हाला जी काय मदत केली ती इथे बसलेले रवींद्र प्रभुदेसाई साहेब. तुम्हाला हे सगळं करत असताना दोघांचा आशीर्वाद लागतो, एक आपल्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांचा आणि दुसरा परमेश्वराचा. अशी माणसं आमच्या मागे असले तर परमेश्वराचा आशीर्वाद निश्चित राहतोच, आणि तोही आम्ही मिळवण्यामध्ये सर यशस्वी झालो. कारण तुमचं केवळ शतक महोत्सवानिमित्त नाही, त्याच्या अगोदरही तुम्ही आम्हाला बरंच सहकार्य केलं. आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबई उभा राहण्यामध्ये किंवा आम्हाला जी काही प्रेरणा द्यावी लागते ते फणसळकर साहेब आज इथे नाही आहेत, नाही तर फणसळकर साहेब, रवींद्र प्रभुदेसाई साहेब, पराडकर साहेब यांचे आशीर्वाद कायम आमच्यापाशी होते, आणि म्हणूनच आम्ही या सगळ्या कार्यक्रमात यशस्वी झालो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु त्यालाही मर्यादा आहेत. परंतु आपण सर्वांनी जे सहकार्य आम्हाला दिलं, मुंबई संघाचं शतक महोत्सव साजरा करण्याकरता, यशस्वी करण्याकरता आजूबाजूच्या डोंबिवली, मुलुंड, ठाणा या सर्व संघांनी जे सहकार्य केलं, इव्हन महासंघाचे सर्व प्रतिनिधी इथे आले, गुर्जर साहेबांचा आशीर्वाद आमच्या मागे होता, आणि ह्यामुळे आज आम्ही हे सगळं यशस्वी करू शकलो. आणि हा समारोपाचा संध्याकाळचा कार्यक्रम आम्हाला आनंदाने हा यशस्वी करताना जो आनंद होतो आहे त्या मागे या सगळ्या लोकांचा हात आहे, या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाच कार्यकारी मंडळाचं, तर मी आभार मानतोच, कारण त्यांचं सहकार्य पहिल्यापासून मला आहे. पण प्रीती ही कार्यक्रम सजवण्यामध्ये आणि फुलवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आणि हे सगळे कार्यक्रम आम्ही जे चांगल्या प्रमाणात करू शकलो किंवा समोर लोकांच्या समोर एक आदर्श ठेवू शकलो, त्याचा सहभाग तिचाही आहे. म्हणून मुंबई संघाच्या वतीने आपणा सर्वांचे मी परत आभार मानतो. आपणही पुढच्या ज्या ज्या कार्यक्रमामध्ये असेल मुंबईच्या त्याच्यामध्ये या आणि आम्हाला सहकार्य करा. आमचे CA बसलेले आहेत मुळे त्यांचा सल्ला हा आम्हाला फार महत्त्वाचा होता, कारण हे सगळं ऑर्गनाईज करताना त्यांनी दिलेले सल्ले आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन याच्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो. मुंबई संघाचं थोडक्यात मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. बाकी आहे, आपण आता अंक काढणार आहोत, या अंकामध्ये सर्व संघांची माहिती येणारच आहे. तर मी आता माझे शब्द थोडे आवरतो आणि प्रीतीला असा विचार करतो की पुढे तो हे करावं.